कर्जतहून पुण्याकडे जाणाऱ्या रेल्वे महामार्गावर लोणावळा हे पर्यटन स्थळ असून येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या लक्षणीय असते. मौज मजा करण्यासाठी आलेले हे पर्यटक बाहेरील खाद्यपदार्थ खाण्याला अधिक पसंती दर्शवत असतात. अनेक पर्यटक लोणावळा रेल्वे स्थानक तसेच रेल्वेने प्रवास करत असताना हॉकर्सकडून खाद्यपदार्थ विकत घेत असतात. यातील अधिकृत आणि अनधिकृत हॉकर्स कोण हे पर्यटक पडताळून पाहत नसल्याने काही पर्यटकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. हा प्रकार पर्यटक आणि काही प्रवाशांच्या लक्षात आल्यावर काहींनी माहिती घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी काही अनधिकृत हॉकर्स आपल्या जवळील खाद्यपदार्थांची विक्री करत असल्याचे दिसून आले आहे. आरपीएफ बॅरिकच्या रूममध्ये खाद्यपदार्थ विकणाऱ्या हॉकर्सकडून अनधिकृत किचन थाटून याच किचनमध्ये इडली, मेदूवडा आणि इतर खाद्यपदार्थ बनवून यानंतर रेल्वे प्रवाशांना विकण्याचा धंदा खुलेआम तेजीत सुरू असल्याचे चित्र दिसून येते. आरपीएफ बॅरिकमध्ये किचन थाटल्याने स्वच्छतेचे 3-13 वाजल्याचे दृश्य दिसत असून अशा किचनमध्ये बनवलेल्या खाद्यपदार्थांमुळे रेल्वे प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. लोणावळा स्थानकापासून इतर स्थानकांवर खाद्यपदार्थ विकणाऱ्या हॉकर्सची वाढती संख्या पाहता ते कुठून येतात, त्यांचे पोलीस व्हेरिफिकेशन आहे का, त्यांच्याकडे ओळखपत्र आहे का याची कोणीही चौकशी करत नसल्याने त्यांना कोणत्याही प्रकारची भीती नसल्याचे चित्र दिसत आहे. अशा हॉकर्स विरोधात कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने रेल्वे प्रवासी वर्गातून आश्चर्य व्यक्त होते. रेल्वे प्रशासनाने दखल घेऊन असे अनधिकृत व्यवसाय करणारे हॉकर्स आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी रेल्वे प्रवासी वर्गातून होत आहे. कर्जत ते पुणा मी नेहमी प्रवास करत असतो आणि प्रवास करत असताना माझ्या निदर्शनास आले की जे रेल्वेमध्ये ते खाद्य पदार्थ जे विकतात अनधिकृतपणे, जे हॉकर्स आहेत ते अनधिकृत आहेत व त्यांच्याकडे कोणतंही लायसन्स नसून ते अनधिकृतपणे व्यवसाय करत असतात. याचीच चर्चा अनेकदा मी रेल्वेमध्ये ये जा करत असताना माझ्या कानावर आली होती. तर मी प्रत्यक्षात म्हटलं की याची शानदिशा करून हे किती खरं आहे किती खोटं आहे याची शानदिशा करत असताना माझ्या निदर्शनास असे आले की जे रेल्वे आरपीएफचे जे बॅरेज जे आहेत म्हणजे राहण्याचे जे क्वार्टर्स आहेत तेथेच त्यांचं जे अनधिकृतपणे किचन, त्या किचनमधनंच पूर्णपणे ते माल सप्लाय करत असतात आणि अनधिकृतपणे विकत असतात. तर याच्यावरती रेल्वे प्रशासनाने लवकरात लवकर योग्य ती कारवाई करावी व रेल्वे क्वार्टर्स कोणत्या पद्धतीने याला काय मान्यता आहे का नाही, ह्या अनधिकृत हॉकर्स लोकांना जे किचन आहे ते त्यांना तुम्ही कोणत्या तत्वावरती दिलं आहे, याची मान्यता नसून तुम्ही त्यांना कशा प्रकारे दिलं आहे याच्यावरती रेल्वे प्रशासनाने कठोरात कठोर कारवाई करावी व तिथे आरपीएफचे जे कर्मचारी जे आहेत ते तिथे राहत नसून ते हॉकर्स लोकांना तिथेशी दिले आहेत तर ते कशा प्रकारे दिलं आहे, यांनी कोणती परमिशन घेतली आहे का नाही याचा पूर्णपणे पाठपुरावा रेल्वे प्रशासनाने करावा. ब्युरो रिपोर्ट, लोणावळा.